नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सांगून गेले की 2 महिन्यात आम्ही शिक्षक भरती पूर्ण करू। त्यांनी नंतर दुसरे एक वक्तव्य केलं, सोशल मीडियाला तुम्ही पण पाहिलं असेल। आरटीईच्या विद्यार्थ्यांना पुस्तक व वह्याचे पैसे आकारले जाणार नाहीत, हे वक्तव्य आहेत हो। या वक्तव्यानुसार जर महाराष्ट्र चालला असता किंवा त्यांनी दिलेल्या ज्या काही शब्दानुसार जर महाराष्ट्र चालला असता, शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी बोंबाबोंब झाली नसती। मुद्द्यावर येतो। विषय काय आहे, आता सर्व आतुरतेने वाट बघतायत की जागेचा आकडा किती येईल आणि जागा किती भरल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, ही गुप्तता, जर जागा एवढ्या भरल्या जातील ही जर समाजाला माहीत झालं तर त्याच्यामध्ये आधीच सेटिंग लागायला चालू होते, त्यामध्ये गुप्तता पाळली जाते। सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरतीचे काय कंडिशन आहे, एक म्हणजे समायोजन आणि दुसरं म्हणजे बदली अजून सुद्धा चालू आहे। प्रशासनामधले समायोजन झालेले नाहीत योग्यरित्या आणि बदली सुद्धा झालेल्या नाहीत। म्हणजे आता बदली प्रक्रिया चालू आहे, म्हणजे जवळपास 1 मे पर्यंत बदलीचा विषय मिटणार नाही। 1 मे पर्यंत, 1 मे ते साधारण शाळा सुरू व्हायला 16 जून हा जो काही कालावधी आहे, याच्यामध्ये जे काही घडामोडी घडतील त्या फार महत्वाच्या असणार। सर्वात प्रथम पहिला मुद्दा म्हणजे जागा डिक्लेअर झाल्या पाहिजे। जागा जेव्हा विशिष्ट आकड्यामध्ये बाहेर येतील त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायचंय, आपला ओपन नुसार कितवा क्रमांक येतो आणि कास्ट नुसार आपला कितवा क्रमांक येतो, त्यानुसारच आपल्याला आपलं भवितव्य, आपल्या शिक्षक भरतीचं भवितव्य, आपल्या मार्कानुसार आपलं मेरिट लागण्याचं भवितव्य आपल्याला कळून येणार आहे। तोपर्यंत शांत चित्ताने डोक्यात छेया किडे न ठेवता आपण आपल्या कर्मावर, सद्यस्थितीमध्ये जे काम करताय त्याच्यावर फोकस करावे। तिसरा मुद्दा, एक गोष्ट सिंपल सांगतो, पसंतीक्रम हा जो विषय आहे, हे कुणालाच कळणार नाही, लक्षात ठेवा। ते कसं सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, आपले 36 जिल्हे आहेत, जवळपास 29 महानगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, स्थानिक संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेत असणाऱ्या संस्था आहेत, शहरी नागरी भागातील फुल अनुदानित संस्था आहेत। कोणत्या संस्थेवर कुठे मेरिट जाईल हे कधीही लक्षात येणार नाही। जिथे पसंतीक्रम जास्त येतील तिथे मेरिट मध्ये झालेली वाढ दिसून येणार, जिथे पसंतीक्रम कमी येतील तिथे मेरिट मध्ये घट झालेली दिसून येणार। तर फॉर एक्झाम्पल सांगतो, मला पुणे वातावरण फार सूट होतं किंवा पुण्यामध्ये माझा बिझनेस आहे, पुण्यामध्ये आमचे घरदार आहेत। फॉर एक्झाम्पल सांगतोय बरं का, बिझनेस आहे, घरदार आहे, हे भाग वेगळे आहे, पण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अनेक जर लोकांचा असेल तर तिथलं मेरिट ऑटोमॅटिकली हाय जाणार। फॉर एक्झाम्पल समजा 250 जागा आहेत पुण्यासाठी आणि इथे 25,000 लोक आलेली असतील किंवा पसंतीक्रम या 25,000 लोकांनी दिलेला असेल की आम्हाला पुणेच पाहिजे, पहिला पसंतीक्रम पुणेच पाहिजे, त्यावेळेस तिथलं मेरिट हाय जाणार का नाही? सिंपल गोष्ट आहे, ठीक आहे। असे जर लोकांनी पसंतीक्रमानुसार, म्हणून आपल्याला 100 पसंतीक्रम देता येणार आहे, नो प्रॉब्लेम, पण पसंतीक्रम आपल्या मार्कावर डिपेंड असतात, हे मी कायम सांगतोय। म्हणजे आपल्याला या कालावधीमध्ये जागा आल्यानंतरचा पहिला अभ्यास तुमचा असा असणार आहे की आपल्याला पडलेल्या टेटच्या रँकिंग नुसार आपण महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणं सुयोग्य ठरेल, हे फार महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तिथे जाणं आवश्यक आहे। आता तळ कोकणामध्ये जाण्यास इच्छुक नसतात लोक, तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जाण्यास इच्छुक नसतात किंवा पूर्व महाराष्ट्रामध्ये जाण्यास इच्छुक नसतात, पण आमच्या मराठवाड्यामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाण्यास भरपूर इच्छुक असतात।
तिथलं मेरिट हाय जाणार, तिथले वरले 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 प्रिफरन्स आपल्याला दिसून येणार. लवकर लवकर म्हणजे मार्क जास्त असणारे लोक त्या सुसज्ज चांगल्या सुजलम सुपलम असणाऱ्या भागातलं मेरिट खाणार, मेरिट तिथलं जास्त असणार. ही सिंपल गोष्ट आहे. एखाद्या वेळेस तळ कोकणातलं सुद्धा मेरिट हाय जाऊ शकतं. हा नशिबाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. 99% नशीब, 1% अभ्यास हेच करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे TIT3 मध्ये पडलेली मार्क आणि असं होप सोडून चालणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, पहिल्या टप्प्यामध्ये जागा सर्व डिक्लेअर होतील. त्या जागा डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात एक विशिष्ट मार्काच्या रेंज पर्यंतचे लोक लागलेले असतील. पुन्हा कन्व्हर्टेड राऊंड, दुसरा टप्पा कन्व्हर्टेड राऊंड आणि संपूर्ण जो काही आकडा आलेला आहे वित्त विभागाकडून मंजुरी होऊन तो आकडा तुमचा लागलेला असणार आहे. मुद्दा नंबर 1, अजून एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ज्यांना मागच्या भरतीमध्ये त्यांच्या गावाजवळची त्यांना सुलभ असणारी जर शाळा मिळालेली असेल तो विद्यार्थी या भरतीमध्ये अजिबात TET3 मध्ये येणार नाही. मी अनेक लोकांशी चर्चा केली, सर आम्हाला यात इंटरेस्टच नाही, आम्ही टेट याच कारणास्तव दिलोय, आम्ही आमची बुद्धिमत्ता चेक करण्यासाठी दिली होती स्टेट एक्झाम, नवीन नियम काय आला तर त्याच्यासाठी TIT दिली होती असं सुद्धा निदर्शनास आले. त्यामुळे ते वेल सेटल झाले समजा 2-2.5 वर्षामध्ये, त्या लोकांना चेंज होणार नाही. त्यामुळे ते बिंदू नामावली पद, एक बिंदू एक पद ते आपल्यासाठी राखीव असणार आहे. त्यामुळे मेरिट खाली येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण या व्हिडिओमध्ये मी कधीच म्हणणार नाही, कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगणार नाही की मेरिट एवढं खाली येईल. मेरिट हे तुमच्या मार्कावर डिपेंड करणार आहे, तुमच्या विषयावर डिपेंड करणार आहे, तुम्हाला तुमच्या वर्गावर डिपेंड करणार आहे, तुमच्या कास्टवर डिपेंड करणार आहे. तुम्हाला TIT मध्ये मार्क ज्या पद्धतीने पडलेले आहेत त्यानुसार तुम्हाला शाळा मिळणार आहेत. हे डोक्यामध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो. होऊन गेलेली परीक्षा आहे, त्यामध्ये चेंज होत नाही. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये भरती प्रक्रियेचा जर अपडेट घ्यायचं म्हटलं, सद्यस्थितीमध्ये कुठलीही हालचाल नाही. पण 15 ते 20 दिवसामध्ये म्हणजे जवळपास मे संपल्यानंतर किंवा मेच्या पहिल्या वीकमध्ये आपल्याला मोठा अपडेट मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे होप्स ठेवून राहा. ज्यांना खरंच कमी मार्क आहे, मी तर सरळ सांगेल 100 पेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील TITचा अभ्यास करावा, थोडा थोडा करावा पण करून ठेवावा. इथे 100 पेक्षा कमी मार्क असणारे एकतर उर्दू मीडियमचे लागू शकतात, भाषा विषय आहेत ते लागू शकतात, किंवा भाषा विषय आणि उर्दू मीडियम विषय संपला मग कास्ट असेल EWH एक लागतील. बाकीच्या कास्टचे मेरिट हाय जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण आपण जेव्हा सांगतो तेव्हा विद्यार्थ्याचा वेळ वाया गेला नाही पाहिजे आणि विद्यार्थ्यांना योग्य माहिती पुरवली पाहिजे, यासाठीच मी कधीतरी आणि महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत असतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.